तर आज स्पेशल आपल्या ऑफिसचा व्लॉग आहे. पूर्ण फुल डे आपल्या ऑफिसमध्ये काय काय चालतं, कसं चालतं, तर ते मी सगळ्या त्यांच्यासोबत शेअर करणार. नाईस. आम्ही जे काम करतो हे सोपं काम नाहीये. खूप एफर्ट्स टाकायला लागतात, खूप गोष्टी डोक्यात. माझ्या पण आता एका टायमाला 10 गोष्टी चालू आहेत. एडिट होतं, एडिट व्हायला पण दिवस जातो. खूप जणांना असं इझी वाटत असेल, आम्ही फक्त कम्प्युटरवर बसतो आणि स्मूथली काम होतं, असं नाहीये. हे आमची टीम मेंबर आहेत सगळे. आता काम सुरू झालंय, त्यामुळे आता कुठे बघणार नाहीत ते. जेव्हा जेव्हा थकवा येतो ना, पण घरी आलं की काय होतं माहितीये, हे हे जेव्हा क्युटी क्युटी फेस दिसतो ना, तेव्हा सगळ्या थकवा निघूनच जातो आमच्या. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? पाऊस तरी आता खूप व्यवस्थित थांबलाय आणि आम्ही आता निघालोत ऑफिसला. तर मी आता ब्लॉग सुरू करण्याचं कारण सांगते तुम्हाला. जे आम्ही काम करतो ते बऱ्यापैकी लोकांपर्यंत नाही पोचत आहे आणि ते काय असतं, कसं असतं, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. त्यासाठी म्हटलं आज स्पेशल ब्लॉग आहे. तो पूर्ण मी घरापासून ते ऑफिसला जाऊन ऑफिसमध्ये काय काय करतो ते, आणि मग संध्याकाळी येऊन घरी येते, असा मी पूर्ण फुल डेचा ब्लॉग शूट करायचा असं ठरवलेलं आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. आत्ता तरी पाऊस थांबलाय, त्यामुळे पटकन निघतो आणि ऑफिसला जाऊन भेटते. हा आहे माझा लुक. पाठीमागचे टॉवेल अवॉइड करा. ही बघा खिडकीत बसली. चला चला. अगोय खिडकीत छत्री. टाटा मनुले, टाटा, बाय बाय. आता पाऊस नव्हता, पण पाऊस आलेला आहे, बारीक बारीक आलाय एकदम. आमचे आहो बसले तिथे. आहो ओ आहो आहो. संकल्प ऍक्च्युली खरंच खूप ब्लॉग मध्ये कमी असतो, तर आज स्पेशल आपल्या ऑफिसचा ब्लॉग आहे, त्यामुळे मी त्याला घेतली. आज ऑफिसचा ब्लॉग म्हणजे दिवसभरात पूर्ण फुल डे आपल्या ऑफिसमध्ये काय काय चालतं, कसं चालतं, तर ते मी सगळ्या त्यांच्यासोबत शेअर करणार. नाईस. वेलकम टू निषाद ऍडव्हर्टायझिंग अँड प्रोडक्शन्स. आम्ही खूप चांगल्या प्रकारचे ऍडव्हर्टाईज बनवतो, आम्ही खूप चांगले ब्रँड बनवतो, आम्ही ब्रँड बनवायला मदत करतो. आणि आमची स्पेशालिटी अशी आहे की आम्ही इमोशनली अटॅच असणारे व्हिडिओज किंवा इमोशनली अटॅच असणारे क्रिएटिव्ह बनवतो, ज्याच्यामुळे लोकांचा ब्रँड तुमचा जर ब्रँड असेल तर तो लोकांच्या मनापर्यंत जाऊन बसतो. वेलकम टू निषाद ऍडव्हर्टायझिंग. ओ माय गॉड, कसलं कॉन्टेंट दिले. वा वा वा. मी आता कामाला सुरुवात करते. तर पहिले जेव्हा मी ऑफिसमध्ये येते तेव्हा पहिले हे काम असतं की मला सगळ्यांची कामं काय काय असतात ते मला काढायची असतात आणि सगळ्यांना द्यायची असतात. तर पहिले काम मी आता हे करणार आहे. एडिटर्स आता येतील, म्हणजे आपला सगळा स्टाफ आहे तो आता येईल, आणि मला त्यांचं एंट्री शॉट घ्यायचा आहे, म्हणून मी इथे थांबलेली खरं तर. कारण माझ्या मोबाईलची बॅटरी झाली 20%, आणि जर मी कंटिन्यू लावून ठेवला तर पूर्ण ऑफ होईल आणि मेन एंट्रीच मिळणार नाही. त्यामुळे मी थांबलीये थोडा वेळ. ते येत आहेत की नाही, मग तसं मला इथे हे लावायला, कॅमेरा लावून ठेवायला. त्यांना काय माहित नसेल, ते आपण ब्लॉग मध्ये येणार होत असं. आता बघूयात पण ते कधी येत आहेत आणि कधी मी लावते. कोण आपला स्टाफ आल्याशिवाय काय कॉन्टेंट मिळणार पण नाही, त्यामुळे मी पण थोडा वेळ जरा थांबते आणि मग शूट करते. तोपर्यंत मी माझं ऍटलिस्ट काम आहे ते करून घेते. मला जे त्यांच्यासाठी जी आज कामं काढायची ती प्रोसेस कशी असते मी तुम्हाला सांगते. जस्ट की मी आता कामं आहेत ती त्यांच्यासाठी काढणार, की आज काढून काय काय बनवणार आहे. तर ते झालं की ते एडिटला सुरुवात करतात. एडिट होतं, एडिट व्हायला पण दिवस जातो. तुम्हाला असं म्हणजे वाटत असेल की एडिटिंग म्हणजे एकदम सोपी गोष्ट, तर असं नाहीये. खूप वेळ जातो, दिवस अख्खा त्यात जातो, आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्लायंटचं वेगवेगळं काम करत असतात. एका दिवसाला खूप काम होत असतात. ते फायनल झालं की मी फायनल बघते, मी माझं झालं की क्लायंटच्या ग्रुपवर जातात, ते बघतात फायनल, आणि मग त्यांच्याकडून अप्रुव्हल आलं किंवा चेंजेस आले तर ते परत करायचे असतात. त्यात एवढा दिवस निघून जातो. मग त्याचं ते त्यांच्याकडून अप्रुव्हल आलं क्लायंटकडून की मग थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि ह्या गोष्टी मग ती स्वराली बघते.
स्वराली कोण आहे. मी तुमची ऍक्च्युली एक एक आता ओळख करून देईल की कोण कोण आहेत, कसं कसं काम करतं. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आम्ही जे काम करतो हे सोपं काम नाहीये. खूप जणांना असं इझी वाटत असेल, आम्ही फक्त कम्प्युटरवर बसतो आणि स्मूथली काम होतं, असं नाहीये. खूप एफर्ट्स टाकायला लागतात, खूप गोष्टी डोक्यात. माझ्या पण आता एका टायमाला 10 गोष्टी चालू आहेत, पण त्या सुद्धा मॅनेज करता येत आहेत. कशा कशा गोष्टी हा आता मला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला ते इझी जातं. पण नवीन एडिटर्स आले, नवीन आता स्वराली पण आता जस्ट जॉईन झाले, 15 दिवसच झाले तिला पण. तर तिला ह्या गोष्टी ग्रॅप करायला थोडासा वेळ जातोय. पण हो, अशा गोष्टी होतात आणि त्याच मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत की ही गोष्ट इझी नाहीये. खूप मेहनत करायला लागते, खूप गोष्टी समजून घ्यायला वेळ जातोय. बाहेर मस्त पाऊस पडतोय. सगळ्यांचं काम देऊन झालं. आता मी माझं कामाला सुरुवात करते. संकल्पाचं त्याचं काम चालूच आहे, त्याचं. हा बघा, हा सुद्धा मला प्रॉब्लेम येतो, एक्सपोर्ट होत नाहीये. साहिल, तुझे ब्लॉग कुठे आहेत? शूट चालू आहे की नाही? लवकर लवकर. साहिल सुद्धा ब्लॉग करतो. हा, तुमच्या चॅनलचं नाव काय? सारगी ब्लॉग्स. वा वा, व्हेरी गुड. आता यात आवाज आला असेल का ना, हा प्रश्न आहे, कारण मी माईक लावलाय. हे आमचे टीम मेंबर आहेत सगळे. आता काम सुरू झालंय, त्यामुळे आता कुठे बघणार नाहीत ते. नाश्ता आलाय, आम्ही आता नाश्ता करतोय कारण खूप भूक लागली. कारण सकाळी आम्ही नाश्ता नव्हतो करू आलो, म्हणून आता खूप भूक लागली तर नाश्ता करून घेतो आणि मग परत कामाला सुरुवात करतो. हा, आता बोल परत. ऑफिस माझं आहे, मी काय पण करेन. ऑफिस नाही तर इकडे बघून बोल. इकडे ऑफिस माझं आहे, माझं ऑफिस. तू आहे कोण राजबिंडा हा? बाप रे बाप बाप. आवाज किती येणार आहे माहित नाही, माईक लावलाय. झालंय माझं तर काम झालंय आणि आता मी बसलीये, म्हणून म्हटलं जरा ब्लॉग शूट करते. सकाळी दुपारपर्यंत केला मी, त्यानंतर मग म्हटलं जरा कामं सिरियसली करूयात म्हणून. हा, आता अरे हा कोण राजबिंडा? अरे बाप रे, कसला दिसतोय हा. देवा देवा देवा, कपाळ जरा उघडं पडले पण ठीक आहे. म्हणजे काय पूर्ण टकलू केलंस तरी छान दिसते. पावसाला वाजलेत 5 आणि असं वाटतंय 6-7 वाजलेत. तसं कधी बोलला, पण खरंच 6-7 वाजल्यासारखं वाटतंय. एवढा जोरात पाऊस आला. आता बघा, चंपू झालेत माझे केस, चंपू. आज धुवायचे पण आज धुतलेच नाही. माझं तर काम झालेलं आहे, त्यामुळे मी आता असं टाइमपास करणार आहे. पोरांची कामं होत आहेत, 5 वाजत आलेत आणि आता होत आलंय सगळं असं बऱ्यापैकी. आता बघू, एक एक होत आलं की मग बाय बाय. किती 5 वाजलेत, 5-5:15 झालेत. तर आम्ही आता आवरलंय सगळ्यांचं काम आणि सगळे गेलेत सुद्धा. संकल्प सुद्धा आत्ताच जस्ट गेला, त्याला घाई होती, नाट्यगृहात जायचं होतं म्हणून. त्यांचं आता सध्या काहीतरी 18-19 तारखेला एक कार्यक्रम आहे, तर त्यासाठी जर मी गेली तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारच. तर इथे आहे स्वराली, ही स्वराली आहे, ही आपली असिस्टंट आहे. सगळं आपलं जे पोस्टिंग आणि ह्या गोष्टी सगळं क्लायंट सोबत बोलणं आणि ह्या गोष्टी ती बघते. तर तिचं पण झालंय आता काम आणि माझं पण झालंय. आता ती मला सोडणार आहे घरी आणि आम्ही जवळच राहतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. तर मी निघते आता घरी जायला, म्हणजे आम्ही दोघी पण. बाकी सगळी जण गेली आहेत. ऑफिस पूर्ण आता लावून घेतो आणि निघतो. अरे आज पडदा पडलाय ना, रेनकोट. ह्या मोठ्या बाटल्या आणल्यापासून बऱ्यापैकी फायदा झाला आम्हाला दोघांना. पाणी दिवसभर व्यवस्थित पुरतं. 2 लिटरच्या बाटल्या आहेत, त्यामुळे पावसाळ्यात इतकं पाणी नाही जात. 1-1.5 लिटर पाणी संपतं. हे बघा, दोघांचे आमचे एवढं जातच पाणी. पण ठीक आहे, कुठलं आहे, 5 PM पर्यंत येईल, भरपूर झालं संध्याकाळपर्यंत. चलो, आम्ही चाललो. बाय बाय. रेनकोट पॅक होऊन निघावं लागतं, नाही तर भिजायला होतं. जस्ट आवरलं आणि बसले, जरा फ्रेश झाले. आणि काम होतं, जास्त नव्हतं, म्हणजे एकदम ताप देणार नव्हतं आज. एकदम जेव्हा नॉर्मल दिवस असतात तसं वालं काम होतं.
रेग्युलर काम आणि पटापट होणार होतं मुळात. त्यामुळे बरं वाटलं. हो 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 हो. जेव्हा जेव्हा थकवा येतो ना तेव्हा मला असं वाटतं की आता यार जाऊ दे, मला काय करायची इच्छा नाहीये. बबड्या 2 मिनिटं. पण घरी आलं की काय होतं माहितीये, हे हे जेव्हा क्युटी क्युटी फेस दिसतो ना तेव्हा सगळ्या थकवा निघूनच जातो आमच्या. हो. आणि खूप मस्त वाटतं. त्यामुळे आता जस्ट घरी आले माझ्या बबड्याने अच्छा 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 केलं. एवढं क्युटी केल्यावर कसं होणार म्हणजे ओ मे इतकं क्युटी केल्यावर कसं होईल सांगा तुम्ही. मेल टू नाही का होणार. तर असा माझा दिवस होता, पूर्ण ऑफिसचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला मला मग कमेंट मध्ये सांगा. मी आता ब्लॉग संपवते कारण मला हा दिवसच पूर्ण शेअर करायचा होता फक्त. तर बाकी काय नाही, भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. आता कुठला असेल काय माहिती, बघूयात. चला, येईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. आता मुद्दाम ओरडते, ती एकदम मुद्दाम ओरडते. हा काय काय आम्ही अशीच नौटंकी करत असतो, संकल्प आणि मी तिच्यासोबत, आणि आम्ही दोघं पण तसलेच होत. अरे काय, चला बाय बाय करा, आता टाटा करा. आपला व्हिडिओ संपला, टाटा.